नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व पवित्र विषय घेऊन आलो आहोत, पितृपक्ष। भारतीय संस्कृतीमध्ये एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, माता पिता देवतुल्य असतात। म्हणजेच आई वडिलांच्या आणि पूर्वजांच्या ऋणाशिवाय आपलं आयुष्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही। आपल्या जन्माला येण्यासाठी, आपल्याला वाढवण्यासाठी आणि आपल्यावर संस्कार करण्यासाठी अनेक पिढ्यांचा वाटा असतो। त्यामुळेच भारतीय परंपरेत पितृऋण या संकल्पनेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। आता पाहूया पितृपक्ष म्हणजे काय। पितृपक्ष हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात लगेच श्राद्ध, तर्पण, पिंडदान अशा संकल्पना येतात। पण खरी गोष्ट अशी आहे की पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक विधी नसून कृतज्ञतेचा सण आहे। भाद्रपद पौर्णिमेपासून ते आश्विन अमावस्येपर्यंत साधारणपणे 15 दिवसांचा हा काळ असतो। याला महालय पक्ष, श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष असेही म्हटलं जातं। श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध। या श्राद्ध कर्माच्या माध्यमातून आपण आपल्या दिवंगत पूर्वजांना अन्न, पाणी, तर्पण अर्पण करतो। असं मानलं जातं की या काळात पितरांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि आपले वंशज त्यांना पाणी, तूप, तांदूळ, कुशा आणि अन्न अर्पण करतात। यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते आशीर्वाद देतात। आपल्या धर्मग्रंथामध्ये पितृपक्षाबद्दल अनेक उल्लेख सापडतात। महाभारतातील प्रसिद्ध कथा कर्णाची यामध्ये श्राद्धाचे महत्त्व स्पष्ट केलं गेलं आहे। कर्ण जेव्हा पृथ्वीत होता तेव्हा त्याने संपूर्ण आयुष्यात सोनं, दागदागिने, दानधर्म खूप केला, पण त्याने कधीच अन्नदान केलं नव्हतं। मृत्यूनंतर जेव्हा तो पितृलोकात गेला तेव्हा त्याला फक्त सोनं चांदीचं अन्न मिळालं, पण खरं अन्न मिळालं नाही। तेव्हा त्याने यमराजांना विचारलं आणि यमराज म्हणाले, तू पृथ्वीवर असताना लोकांना अन्नदान केलं नाहीस, म्हणून तुला इथेही अन्न मिळत नाही। तेव्हा कर्णाने परवानगी मागितली की त्याला पृथ्वीवर परत जाऊन अन्नदान करता यावं। यमराजांनी त्याला भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावस्येपर्यंत 15 दिवसांचा काळ दिला। त्याने त्या काळात अन्नदान आणि पितरांसाठी श्राद्ध केलं आणि तेव्हापासून हा पितृपक्ष सुरू झाला असं मानलं जातं। पितृ म्हणजे पूर्वज आणि पक्ष म्हणजे कालखंड, म्हणजेच आपल्या पूर्वजांना आठवण करण्याचा आणि त्यांचं ऋण फेडण्याचा कालखंड म्हणजे पितृपक्ष। भारतीय तत्त्वज्ञानात 3 प्रकारची ऋणं सांगितली आहेत। देवऋण म्हणजेच निसर्ग, देवता, विश्व यांचं ऋण म्हणजेच देवऋण। ज्ञान देणाऱ्या गुरूंचं ऋण म्हणजे ऋषी ऋण आणि आपल्याला जन्म देणाऱ्या आणि संगोपन करणाऱ्या आई वडिलांचं व पूर्वजांचं ऋण म्हणजे पितृऋण। यातील पितृऋण हे फेडणं प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे। हे ऋण फेडण्याची संधी म्हणजे पितृपक्ष। अनेकांना वाटतं की हा फक्त धार्मिक अंधविश्वास आहे, पण खरं पाहिलं तर या सगळ्यांच्या मागे मानसशास्त्र आणि विज्ञान दडलं आहे। आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना जिवंत ठेवणं, त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्या स्मरणार्थ अन्नदान करणं यामुळे आपल्यामध्ये नम्रता, कृतज्ञता आणि दानशीलता वाढते। आजच्या काळात आपण पूर्वजांना विसरून जातो, पण वर्षातून या 15 दिवसात आपण त्यांचं स्मरण केलं, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तर त्यातून पिढ्यानपिढ्या आपल्याला संस्कार मिळतात। हीच पितृपक्षाची खरी वैज्ञानिक बाजू आहे। पितृपक्ष हा मृतात्म्यांच्या शांतीसाठी असला तरी त्यामध्ये भीती नसून श्रद्धा आणि कृतज्ञता आहे। पूर्वजांच्या स्मरणातून आपण आपल्या मुळाशी जोडलेलो राहतो। एखादं झाड मजबूत व्हायचं असेल तर त्याची मुळे भक्कम असणं आवश्यक आहे। आपले पूर्वज म्हणजे ती मुळे आहेत। त्यांना पाणी घातलं म्हणजे संपूर्ण वंश हिरवा भरभराटीचा राहतो। आजच्या वेगवान जीवनशैलीत आपल्याला अनेकदा आपल्या आईवडिलांसोबत वेळ घालवायला वेळ मिळत नाही। आपण आपल्या आजी आजोबांना, पणजोबांना तर अजूनच विसरतो, पण पितृपक्ष हा काळ आपल्या मनाला थांबवतो आणि सांगतो, थोडा वेळ काढ आणि तुझ्या मुळाशी जोड। आजच्या पिढीला कदाचित श्राद्धविधी न समजला तरी दान, पाणी, अर्पण, प्रार्थना हे किमान करता येऊ शकतं। हे केवळ धर्म नाही तर कुटुंबाला एकत्र ठेवणारी परंपरा आहे। भारतीय धर्मशास्त्रांमध्ये ऋण ही संकल्पना फार महत्त्वाची आहे। आपण जन्माला येतो तेव्हा आपल्यावर 3 प्रकारची ऋण असतात, देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण। देवऋण आपण निसर्गाची पूजा करून फेडतो। ऋषीऋण आपण ज्ञान घेऊन आणि पुढच्या पिढ्यांना ज्ञान देऊन फेडतो आणि पितृऋण आपण श्राद्ध, तर्पण आणि दानधर्माद्वारे फेडतो। या ऋणाचं महत्त्व इतकं आहे की पितरांच्या आशीर्वादाशिवाय कोणीही प्रगती करू शकत नाही। पितृपक्ष हा काळ आपल्याला जाणीव करून देतो, तू एकटा नाहीस, तुझ्या मागे अनेक पिढ्या आहेत ज्यांनी तुला जन्म दिला, वाढवलं, संस्कार केलं
आज तू जे आहेस ते त्यांच्यामुळेच आहे. हा कृतज्ञतेचा क्षण आहे, ऋण फेडण्याची संधी आहे. धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे, पितृदेवता प्रसन्न झाल्या तर देव आपोआप प्रसन्न होतात. म्हणजेच पितरांना तृप्त केलं, त्यांना आठवलं तर त्यांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण घरात सुख शांती येते. कित्येकदा आपण पाहतो, एखाद्या घरात सर्व सुविधा असूनही समाधान नसतं. कुटुंबात वादविवाद, अडथळे येत असतात. अशा वेळेस ज्योतिषशास्त्र सांगतं की हे पितृदोषामुळे होतं. पितृदोष म्हणजे काय? जेव्हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना अपेक्षित श्राद्ध, तर्पण किंवा आठवण मिळत नाही, तेव्हा ते असमाधानी राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणूनच पितृपक्ष हा काळ आहे आपल्या पितरांना शांती देण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा. आपण झाडाचं उदाहरण घेतलं तर मुळांना पाणी दिलं की झाड फुलतं, पण जर मुळांचं दुर्लक्ष केलं तर कितीही खत टाकलं तरी झाड कोमेजतं. आपले पूर्वज म्हणजे ती मुळे आहेत. आपण त्यांना श्राद्ध, तर्पण स्मरण करून पाणी दिलं की संपूर्ण वंश समृद्ध होतो. अनेक पिढ्यांची मेहनत, तपस्या आणि संस्कार आपल्या अंगी आहेत. पितृपक्ष हा काळ त्या ऊर्जेशी जोडणारा आहे. म्हणून हा वंशाच्या उन्नतीचा मार्ग आहे. आजच्या आधुनिक जगात प्रत्येकजण तणावात आहे. नोकरी, पैसा, स्पर्धा, कुटुंब यामध्ये आपण स्वतःलाच हरवून बसतो. पण पितृपक्षात जेव्हा आपण शांत बसून पितरांचं स्मरण करतो, त्यांच्या आठवणी जागवतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या मनालाही एक वेगळी मानसिक शांती मिळते. कृतज्ञता ही एक अशी भावना आहे जी मनाला समाधान देते. मी जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आहे, माझ्या आजोबा आजीमुळे आहे, ही जाणीव आपल्याला नम्र करते. पितृपक्ष हा कृतज्ञतेचा उत्सव आहे. श्राद्ध केवळ पिंडदानापुरतं मर्यादित नाही. पितृपक्षात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. ब्राह्मण, गरजू, अनाथ, प्राणी, पक्षी यांना अन्नदान केलं जातं. अन्नदान हे सर्वोत्तम दान मानलं जातं. अशावेळी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ केलेलं अन्नदान त्यांच्या आत्म्याला शांती देतं आणि त्याचबरोबर समाजातील गरजूंनाही उपयोगी पडतं. म्हणून पितृपक्ष हा दान आणि समाजसेवेचा मार्ग आहे. आपण आधी म्हटलं तसं पितृदोष हा जीवनात अडथळे आणतो. विवाहात अडथळे येणे, संतान न होणे, सतत व्यवसाय नोकरीत अडचणी येणे हे सगळं पितृदोषाचं लक्षण मानलं जातं. पण पितृपक्षात श्रद्धेने श्राद्ध, तर्पण, पिंडदान केलं तर हा दोष कमी होतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात प्रगतीचे मार्ग खुले होतात. श्राद्ध म्हणजे केवळ धार्मिक कर्म नाही, तर एक आध्यात्मिक साधना आहे. जेव्हा आपण पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आपला अहंकार कमी होतो, नम्रता वाढते आणि मन शुद्ध होतं. पितृपक्ष आपल्याला आत्म्याचं खरं महत्त्व समजावतो. जीवन तात्पुरतं आहे, पण संस्कार आणि आठवणी शाश्वत आहेत. हा काळ आपल्याला अध्यात्माशी जोडतो. आजच्या तरुण पिढीला कदाचित हे विधी जुनाट वाटतील, पण खरी गोष्ट अशी आहे की विधी कसेही केले तरी भावना खरी हवी. आज कुणाला पूर्ण विधी माहीत नसतील तरी किमान दिवा लावून पाणी अर्पण करून पूर्वजांसाठी प्रार्थना केली तरी तेवढं पुरेसं आहे. आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं हेच खरं महत्त्व आहे. आजच्या काळात पितृपक्ष आपल्याला सांगतो, भूतकाळाचा सन्मान करा, वर्तमानात जगा आणि भविष्य घडवा. पितृपक्षात प्रत्येक दिवशी विशिष्ट तिथीला श्राद्ध केलं जातं. ज्या दिवशी आपल्या पितरांचा मृत्यू झाला असेल त्या तिथीला श्राद्ध करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. जर नेमकी तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षाची शेवटची अमावस्या रोजी श्राद्ध केलं जातं. श्राद्ध करण्यासाठी पवित्र जागा निवडली जाते, जसं की नदीकाठी, घरी, अंगणात किंवा देवाऱ्यासमोर. आधुनिक काळात जरी आपण शहरात राहत असलो तरी पवित्र मनाने घरात देवाऱ्यासमोर तर्पण केलं तरी तेवढं पुरेसं आहे. श्राद्धासाठी लागणारे साहित्य असे. श्राद्ध व तर्पणासाठी काही विशेष वस्तूंची आवश्यकता असते, जसे कुशा म्हणजे दर्भ म्हणजे पवित्र गवत जे देवता व पितरांसाठी आसन मानलं जातं. तीळ व पाणी तर्पणासाठी. पिंड, तांदूळ, तूप, तीळ, दूध आणि मध मिसळून तयार केलेले गोल आकार. दक्षिणा व दानासाठी वस्त्र, अन्नधान्य. हवन सामग्री ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं. ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रण द्यावं. श्राद्धाची सुरुवात कसा करावा तर संकल्प. विधी सुरू करण्यापूर्वी संकल्प केला जातो. संकल्प म्हणजे आपल्या मनात ठरवलेली भावना. मी माझ्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून हे श्राद्ध करीत आहे. संकल्प केल्याने आपलं मन त्या क्षणाला एकाग्र होतं.
वैज्ञानिक दृष्टीने संकल्प हा एक प्रकारचा सकारात्मक विचार आहे। मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा त्यातून निघालेली ऊर्जा आपल्या कर्माला अधिक फलदायी बनवते। आता तर्पण विधी कसं असतं, म्हणजे पाणी अर्पण करणे। तर्पण म्हणजे तीळ व पाणी वापरून पितरांना अर्पण करणे। उजवा हात आडवा धरून त्यात कुशा ठेवतात आणि मग तीळ मिश्रित पाणी ओततात। तर्पण करताना पितरांची नावे घेतली जातात। अमुक पितृदेवता प्रसन्न होत, तृप्त होत। आध्यात्मिक अर्थ असा आहे, पाणी हा जीवनाचा स्रोत आहे। पाणी अर्पण म्हणजे जीवनाची ऊर्जा पितरांना अर्पण करणे। मानसिक अर्थ असा आहे, आपल्या पितरांना आठवून त्यांना आभार मानण्याचा हा एक सोपा मार्ग आहे। आता पिंडदान म्हणजे काय, तर श्राद्धातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पिंडदान। तांदूळ, तूप, तीळ, दूध आणि मध यापासून पिंड तयार केले जातात। हे पिंड इतर पितरांना अर्पण केले जातात। 3 पिढ्यांच्या पितरांसाठी पिंडदान केलं जातं। वडील, आजोबा आणि पणजोबा तसेच आई, आजी आणि पणजी यांच्यासाठीही हे अर्पण केलं जातं। धार्मिक अर्थ असा आहे, पिंड म्हणजे शरीर। पिंडदान म्हणजे आपल्या पितरांच्या आत्म्याला प्रतिकात्मक शरीर अर्पण करणं, ज्यामुळे त्यांना समाधान मिळतं। वैज्ञानिक अर्थ असा आहे, हा विधी आपल्या मनाला सांगतो की मृत्यूनंतर शरीर नष्ट झालं तरी स्मृती व संस्कार शाश्वत राहतात। ब्राह्मण व अतिथी भोजन। श्राद्धानंतर ब्राह्मणांना भोजन घालणं ही परंपरा आहे। ब्राह्मणांना व गरजू लोकांना जेवायला घालणं म्हणजे आपल्या पितरांना अन्न देणं मानलं जातं। अतिथी देवो भव या भावनेतून केलेलं हे भोजन पितरांना पोचतं अशी श्रद्धा आहे। सामाजिक अर्थ असा आहे, आपल्या पूर्वजांच्या नावाने इतरांना अन्नदान करणं म्हणजे समाजसेवा आहे। मानसिक अर्थ असा आहे, दान करण्याने मनात समाधान आणि आनंद निर्माण होतो। अन्न, वस्त्र, दक्षिणा, तूप, धान्य यांचं दान श्राद्धात केलं जातं। दानधर्म ही भारतीय संस्कृतीची मोठी परंपरा आहे। पितरांना तृप्त करण्यासाठी गरजू लोकांना मदत करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे। श्राद्धाच्या शेवटी प्रार्थना केली जाते, आमच्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळो, ते आम्हाला आशीर्वाद देवोत, आमच्या वंशात सुख समृद्धी नांदो। ही प्रार्थना केवळ पितरांसाठी नसून स्वतःसाठीही असते, कारण प्रार्थनेतून आपलं मन शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। आजकाल सगळ्यांना संपूर्ण विधी करणं शक्य नसतं। शहरात राहणं, वेळ नसणं, पंडित मिळणं कठीण असतं, अशा अनेक अडचणी आहेत। पण तरीही आपण श्रद्धेने दिवा लावून, पाणी अर्पण करून, गीतेचा श्लोक म्हणत आणि पितरांची आठवण करून त्यांना स्मरलं तरी तेवढं पुरेसं होतं। त्यांचं स्मरण केलं तरी तेवढं पुरेसं होतं। विधीची पद्धत बदलू शकते, पण भावना खरी असेल तर श्राद्ध पूर्ण होतं। श्राद्ध व तर्पणाचे फायदे काय आहेत, तर पितरांना शांती मिळते, पितृदोष कमी होतो, कुटुंबात सुख समृद्धी येते, वंश पुढे जातो, मनाला समाधान मिळतं, दानधर्मामुळे समाजालाही उपयोग होतो। आता पितृपक्षात काय करावे, धर्मग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम, म्हणजे कोणताही विधी श्रद्धेने केला तर तो फलदायी ठरतो। चला तर मग पाहूया पितृपक्षातील करावयाच्या गोष्टी। तर्पण आणि पिंडदान करणे। सर्वप्रथम पितृपक्षात तर्पण आणि पिंडदान करणं अत्यावश्यक आहे। रोज सकाळी तीळ मिश्रित पाणी अर्पण करणं ही सोपी पण प्रभावी पद्धत आहे। जर पंडिताला बोलावणं शक्य नसेल तरीही ओम पितृभ्यो नमः म्हणत पाणी अर्पण केलं तरी तेवढं पुरेसं आहे। पिंडदान केल्याने पितरांना तृप्ती मिळते। आध्यात्मिक अर्थ असा आहे, पाणी आणि अन्न ही जीवनाची मूलभूत गरज आहे। पितरांना हे अर्पण म्हणजे त्यांना आत्मिक पोषण देणे। दिवसेंदिवस पितरांचं स्मरण करणे। पितृपक्षात दररोज काही क्षण आपल्या पूर्वजांच्या आठवणींना द्यावेत। त्यांच्या छायाचित्रांसमोर दिवा लावावा, फुलं अर्पण करावीत, त्यांच्या नावानं गीतेचे श्लोक किंवा राम नाम म्हणावं। मानसिक दृष्टिकोन असा आहे, आपल्या मुळांचा विचार केल्याने कृतज्ञतेची भावना जागृत होते, मन नम्र होतं आणि आपण स्वतःलाही आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करतो। ब्राह्मण व अतिथींना भोजन देणे। पितृपक्षात ब्राह्मण, साधू, संत किंवा गरजू लोकांना भोजन देणं ही परंपरा आहे। जेवण दिलं की ते पितरांच्या आत्म्याला पोचतं अशी श्रद्धा आहे। जर प्रत्यक्षात ब्राह्मण उपलब्ध नसतील तर गरीब, अनाथ, वृद्धाश्रमातील लोकांना भोजन देणं हा सर्वोत्तम पर्याय आहे। सामाजिक दृष्टिकोन असा आहे, हे केवळ धार्मिक कर्म नाही तर समाजसेवा आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे, अन्नदान करणाऱ्याच्या मनाला समाधान मिळतं आणि मिळणाऱ्याच्या मनातून आशीर्वाद निघतो। अन्नदान व वस्त्रदान करणे।
पितृपक्षात अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. धान्य, तूप, गूळ, तांदूळ, फळं यांचं दान केलं जातं. वस्त्र, छत्री, पादत्राणं, दक्षिणा हेही दिली जातात. हे दान पितरांच्या नावाने केलं जातं. भावार्थ असा आहे, आपल्या पूर्वजांना आपण थेट अन्न देऊ शकत नाही, पण त्यांच्या स्मरणात इतरांना अन्नदान केल्याने ते पितरांपर्यंत पोहोचतं. गीतेचं पठण व मंत्रजप. पितृपक्षात भगवद्गीता पठण किंवा विष्णू सहस्रनाम जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. गीतेतील 15वे अध्याय पुरुषोत्तम योग हा विशेषतः पितृपक्षात वाचला जातो. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय रामनाम यांचा जप केल्याने पितरांचा आत्मा प्रसन्न होतो. आध्यात्मिक दृष्टिकोन असा आहे, मंत्र जपाने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी पितरांपर्यंत पोहोचते. आता साधेपणा पाळणे म्हणजेच पितृपक्षात जीवनशैली साधी ठेवावी. आलिशान पार्ट्या, जास्त खर्च, भपकेबाजपणा टाळावा. अन्न साधं ठेवावं, जसं की खिचडी, दूध, भात, गूळ, तूप. यातून आपल्या पितरांना दिलेली आदरांजली दिसते. मानसिक अर्थ असा आहे, साधेपणात खरी शांती असते. पितृपक्ष आपल्याला विनम्र राहायला शिकवतो. कुटुंब एकत्र आणणं. पितृपक्षात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन श्राद्ध करणं श्रेष्ठ मानलं जातं. यामुळे पिढ्यांना आपल्या परंपरेची ओळख होते. लहान मुलांनाही यात सहभागी करून घेतलं तर त्यांच्यात पूर्वजांविषयी आदर वाढतो. सामाजिक परिणाम असा आहे, कुटुंबात एकोपा वाढतो, आपलेपणा निर्माण होतो. पितृपक्षात उपवास व साधना. काही लोक या काळात उपवास करून साधना करतात. उपवास म्हणजे केवळ न खाणं नाही, तर वाईट विचार, वाईट कृती यापासून दूर राहणं. या काळात दयाळूपणा, संयम, प्रार्थना यावर भर द्यावा. आध्यात्मिक परिणाम असा आहे, मन शुद्ध होतं, आत्म्याला शांती मिळते. आता सकारात्मक विचार करणे म्हणजे पितृपक्षात घरात सकारात्मक वातावरण ठेवणं आवश्यक आहे. मोठ्यांचा सन्मान करणे, एकमेकांना मदत करणे, शांतपणे वागणे हे महत्त्वाचे आहे. कटू शब्द, वाद, राग टाळावा. मानसिक दृष्टिकोन असा आहे, सकारात्मक विचार हेच पितरांच्या आशीर्वादाला आकर्षित करतात. पितृपक्षात झाडांना पाणी घालणे, पक्ष्यांना दाणे पाणी ठेवणे, गाई गुरं यांना चारा देणं हे सगळं पितरांना अर्पण मानलं जातं. कारण निसर्ग हाच आपल्या पूर्वजांचा खरा वारसा आहे. वैज्ञानिक परिणाम असा आहे, यामुळे पर्यावरण टिकतं, प्राणी पक्ष्यांनाही आधार मिळतो. पितृपक्ष हा काळ आहे आपल्या मुलांना आपल्या आजोबा, आजी, पणजोबा, पणजी यांच्या कथा सांगण्याचा. त्यांचं आयुष्य, संघर्ष, संस्कार यांचं स्मरण करून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देता येते. सांस्कृतिक अर्थ असा आहे, आपल्या इतिहासाशी आणि वारशाशी जोडून ठेवण्याचा हा मार्ग आहे. आता पाहूया पितृपक्षात काय करू नये. धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे की अनुष्ठानं विना श्राद्धम निष्फलम भवती निश्चितम. म्हणजे योग्य पद्धतीनं श्राद्ध केलं नाही किंवा काही अपवित्र कृत्य केली तर श्राद्धाचं फल कमी होतं. चला तर मग पाहूया त्या गोष्टी ज्या पितृपक्षात टाळायला हव्यात. पहिला आहे मांसाहार व मद्यपान टाळावं. पितृपक्षात मांसाहार, मासे, मद्य, तंबाखू, सिगरेट हे सर्व निषिद्ध मानलं गेलं आहे. हा काळ पवित्र आहे. शरीर आणि मन शुद्ध ठेवणं आवश्यक आहे. अशा पदार्थांच्या सेवनामुळे पितरांना शांती मिळत नाही, उलट असंतोष होतो. आध्यात्मिक अर्थ असा आहे, मांसाहार व मद्य हे रजोगुण तमोगुण वाढवतात. श्राद्धाला आवश्यक असलेला सात्विकपणा नष्ट होतो. भपकेबाजपणा व दिखावा करू नये. श्राद्ध हा आडंबराचा कार्यक्रम नाही. जास्त खर्च, मोठे पंडाल, अनावश्यक सजावट हे सगळं टाळावं. पितृपक्षात खरा हेतू आहे श्रद्धा आणि कृतज्ञता. मानसिक परिणाम याच्यामुळे काय होतं तर दिखाव्यामुळे खरी भावना हरवते आणि विधी केवळ औपचारिक राहतो. या काळात विवाह, सण, आनंद सोहळे टाळावेत. पितृपक्षात लग्न, साखरपुडा, गृहनिर्माण सोहळे, मोठे उत्सव टाळावेत. हा काळ शोकपूर्ण आणि आत्मिक आहे. अशा आनंदाच्या कार्यामुळे पितर रुष्ट होतात अशी श्रद्धा आहे. धार्मिक दृष्टिकोन असा आहे, पितृपक्ष म्हणजे आत्म्याचं स्मरण. आनंद सोहळे हे देव कार्याला शोभतात, पितृ कार्याला शोभत नाहीत. घरात कलह, भांडण, कटू शब्द टाळावेत. या काळात विशेषतः घरात वादविवाद होऊ नयेत. राग, कटुता, एकमेकांना अपमान करणं हे पितरांच्या शांतीस अडथळा ठरू शकतं. पितरांना शांतता आणि सौहार्द हवं असतं. सामाजिक अर्थ असा आहे, कुटुंबात एकोपा असेल तरच पूर्वजांची परंपरा जिवंत राहते. झाडं तोडू नयेत किंवा निसर्गाचा नाश करू नये. पितृपक्षात झाडं तोडणं, प्राण्यांना त्रास देणं निषिद्ध मानलं आहे. या काळात झाडांना पाणी घालणं, पक्ष्यांना दाणा पाणी ठेवणं योग्य आहे.
पितर निसर्गाशी एकरूप होऊन राहतात असं मानलं जातं। वैज्ञानिक अर्थ असा आहे, पर्यावरण रक्षण म्हणजे पिढ्यानपिढ्यांचा वारसा सुरक्षित ठेवणे। कर्ज देणं आणि घेणं टाळावं। पितृपक्षात मोठे व्यवहार, कर्ज देणं घेणं टाळावं। हा काळ दानाचा आहे, व्यवहारांचा नव्हे। धनविषयक गोष्टींमध्ये अडचणी येतात असं शास्त्र सांगतं। मानसिक अर्थ असा आहे, या काळात पैसा नव्हे तर पुण्यकर्म महत्त्वाचं आहे। कठोर व्रत, उपवास किंवा अतिसंयम पाळू नये। काही लोक अत्यंत कठोर व्रत घेतात, पण पितृपक्षात हे टाळावं। पितरांसाठी आपण जेवण बनवतो तेव्हा स्वतः उपाशी राहणं चुकीचं आहे। पितरांना अर्पण केल्यावर आपणही ते ग्रहण करणं आवश्यक आहे। भावार्थ असा आहे, आपण आणि पितर यांच्यातील नातं आनंदाचं आहे, यात अति कठोरता आवश्यकता नाही। अशुद्धता टाळावी। श्राद्धविधी शुद्धतेनं करावा। घाणेरडे कपडे, अस्वच्छता असं पितरांना अर्पण करणं अयोग्य आहे। शक्यतो पांढरे किंवा स्वच्छ कपडे परिधान करावेत। आध्यात्मिक अर्थ असा आहे, शुद्धतेनं केल्यास विधी अधिक प्रभावी होतो। रात्रभर गाणी, नाचगाणी, पार्ट्या टाळाव्यात। पितृपक्षात रात्री शांतता पाळावी। जोरात डीजे, मद्यपान, पार्ट्या, नाचगाणी हे पितरांच्या शांतीस बाधक ठरतात। मानसिक अर्थ असा आहे, शांत वातावरणात आत्म्यांना स्मरण करणं शक्य होतं। दान करताना दिखावा करू नये। पितृपक्षात केलेलं दान हे निस्वार्थ असावं। मी एवढं दिलं, मी एवढा मोठा दान करता असा अहंकार टाळावा। दान गुप्तपणे किंवा साधेपणाने करावं। धार्मिक दृष्टिकोन असा आहे, अहंकारामुळे पुण्य कमी होतं, तर निस्वार्थ भावनेनं केलं तर पुण्य दुप्पट होतं। पूर्वजांच्या आठवणींकडे दुर्लक्ष करू नये। काही लोक श्राद्ध फक्त औपचारिकपणे करतात, पण पूर्वजांना खरं स्मरण करत नाहीत। फोटोसमोर दिवा लावणं, त्यांचं नाव घेऊन प्रार्थना करणं आवश्यक आहे। फक्त विधी केल्याने उपयोग नाही, भावना असणे महत्त्वाचं आहे। भावार्थ असा आहे, श्रद्धा हा शब्द श्राद्धमधूनच आला आहे। श्रद्धेशिवाय श्राद्ध निष्फळ आहे। लोभ, स्वार्थ, कपट टाळावं। पितृपक्षात लोभ, स्वार्थ, खोटेपणा टाळावा। हा काळ आपलं मन निर्मळ करण्याचा आहे। कपटाने केलेलं दान किंवा विधी पितरांना पोचत नाही। मानसिक अर्थ असा आहे, जितकं प्रामाणिक व निस्वार्थ वागू तितका पितरांचा आशीर्वाद आपल्याला सहज मिळतो। पितृपक्षाचं महत्त्व वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आपण पाहूया। धर्मग्रंथ म्हणतात, पितृणा तृप्ती मात्रेण संतुष्टा भवती त्रयः लोकाः। म्हणजेच पितर समाधानी झाले की तीनही लोक शांत आणि संतुष्ट होतात। चला तर मग जाणून घेऊया पितृपक्षाचं खरं महत्त्व। आध्यात्मिक महत्त्व म्हणजेच पूर्वजांची कृतज्ञता। आपल्याला जे आयुष्य मिळालं, संस्कार मिळाले, परंपरा मिळाली, ती सगळी आपल्या पूर्वजांमुळेच आहे। पितृपक्ष म्हणजे या ऋणाची जाणीव ठेवून त्यांना आदरांजली अर्पण करणे। पितृऋण हा प्रत्येक माणसावर असतो, त्याची परतफेड श्राद्ध, तर्पण, दान, स्मरण यामधून करता येते। भावार्थ असा आहे, आपले पूर्वज प्रसन्न असतील तर त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांतता आणि समृद्धी टिकून राहते। आध्यात्मिक महत्त्व असं आहे, ती आत्म्याची शांती। हिंदू तत्त्वज्ञानानुसार शरीर मरतं पण आत्मा अमर असतो। मृत्यूनंतर आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो, पण जर त्याला अपेक्षित कर्म, तृप्ती किंवा स्मरण मिळालं नाही तर तो अस्वस्थ राहतो। पितृपक्षात केलेलं श्राद्ध आणि तर्पण आत्म्याला समाधान देतं आणि त्याला पुढच्या प्रवासात मदत करतं। उदाहरण असं आहे, जसं प्रवासात थकलेल्या प्रवाशाला पाणी आणि अन्न दिलं की त्याचा प्रवास सोपा होतो, तसंच श्राद्ध आत्म्याच्या प्रवासाला सोपं करतं। आध्यात्मिक महत्त्व म्हणजेच पुण्यसंचय। श्राद्ध म्हणजे फक्त पितरांना अर्पण नाही, तर स्वतःसाठीही पुण्यसंचय आहे। ग्रंथामध्ये सांगितलं आहे की श्राद्ध केल्याने पितर तृप्त होतात, देव प्रसन्न होतात आणि माणसाच्या पिढ्या सुरक्षित होतात। हे पुण्य आपल्याला आयुष्यात अडचणींवर मात करायला मदत करते। अनेक कुटुंबांमध्ये पितृपक्षात श्राद्ध करणं थांबलं की घरात अडचणी, वाद वाढतात। हे योगायोग नसून पितरांच्या आशीर्वादाचा अभाव मानला जातो अशी मान्यता आहे। वैज्ञानिक महत्त्व असं आहे की पिढ्यांमधील नातं जपणे। पितृपक्ष हा एक प्रकारे मेमरी डे आहे। या काळात आपण आपल्या पूर्वजांना आठवतो, त्यांचे स्मरण करतो। मुलांना आणि पुढच्या पिढ्यांना आपण त्यांची ओळख करून देतो। यामुळे कौटुंबिक एकोपा वाढतो आणि पिढ्यांमधील भावनिक बंध टिकून राहतात। उदाहरण, लहान मुलांना आजी आजोबांच्या, पणजोबा पणजींच्या गोष्टी सांगितल्या की त्यांच्यात अभिमानाची भावना जागी होते। आता वैज्ञानिक महत्त्व असं आहे, आहारशास्त्र। पितृपक्षात सात्विक जेवण केलं जातं। उकडलेला भात, मूग डाळ, दूध, तूप, गूळ, पालेभाज्या हे पदार्थ पचायला हलके आणि पौष्टिक असतात।
हा काळ पावसाळ्याच्या शेवटाचा असतो। त्यावेळी शरीराला जड अन्न टाळून हलकं सात्विक अन्न मिळणं आवश्यक असतं। वैज्ञानिक अर्थ असा आहे, आयुर्वेद सांगतो की या काळात पचनशक्ती कमी असते, म्हणूनच श्राद्धातील सात्विक भोजन शरीराला अनुकूल ठरतं। वैज्ञानिक महत्त्व असं आहे, दान आणि सामाजिक समतोल। पितृपक्षात ब्राह्मणांना, गरजू लोकांना, अनाथांना अन्नदान आणि वस्त्रदान केलं जातं। यामुळे समाजात समता आणि ऐक्य निर्माण होतं। ज्यांना अन्न मिळणं कठीण आहे त्यांच्यासाठी पितृपक्ष हा आशीर्वाद ठरतो। सामाजिक दृष्टिकोन असा आहे, पितृपक्ष समाजात दान संस्कृती रुजवतो। माणसाच्या मनात एक अपराधी भावना असते, आपल्या पूर्वजांसाठी आपण काय केलं। श्राद्ध करून तर्पण करून आपण ती अपराधी भावना दूर करतो। त्यामुळे मनाला शांती मिळते आणि आपल्यात आत्मिक समाधान वाढतं। मानसशास्त्र सांगतं, जेव्हा आपण काही निस्वार्थपणे करतो तेव्हा मनात सकारात्मकता वाढते। पितृपक्षातला प्रत्येक विधी यासाठीच आहे। पितृपक्ष हा एक पूल आहे, भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा। एकीकडे तो आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देतो, आध्यात्मिक दृष्टिकोन देतो, तर दुसरीकडे तो आपल्या जीवनशैलीला सात्विक, शुद्ध, आरोग्यदायी ठेवतो। वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे, सारांश असा आहे, म्हणजेच पितृपक्ष हा फक्त धर्मकर्म नाही तर जीवन जगण्याची एक शिस्त आहे। आता पाहूया पितृदोष म्हणजे काय। पितृदोष हा कुठलाही शाप नाही, हा आपल्या पूर्वजांशी संबंधित एक ऊर्जात्मक असमतोल आहे। जेव्हा आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण किंवा कृतज्ञतेचे कर्म केले जात नाहीत किंवा त्यांची आत्मा असंतुष्ट राहते, तेव्हा त्यातून पितृदोष निर्माण होतो। म्हणजेच पितृदोष हा पितरांच्या अपूर्ण इच्छांचा परिणाम आहे। उदाहरण, जर आपण आपल्या पूर्वजांना योग्य संस्कार न दिल्याने त्यांचा आत्मा असंतोषात असेल तर त्या ऊर्जेचा परिणाम आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होतो। तर पितृदोषाची कारणं काय आहेत, तर श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान न करणे, पूर्वजांविषयी आदर न राखणे, पितरांचे असलेले अपूर्ण इच्छा, वंशजांकडून पूर्वजांना विसरणं किंवा त्यांच्या प्रति कृतज्ञता न ठेवणे। आता पितृदोषाची लक्षणं काय आहेत, तर घरात सतत वादविवाद, अडचणी आणि अस्थिरता येते, व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती न होणे इत्यादी अडथळे येतात किंवा आर्थिक संकट येतात, कार्यात अचानक अडथळे येतात। ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत राहू किंवा केतू पितृभावात म्हणजे 9वं घर आले तर पितृदोष असल्याचं संकेत मानलं जातं। सूर्यग्रह पितरांचे प्रतिनिधित्व करतो, सूर्य पीडित असेल तरी पितृदोषाची शक्यता वाढते। पितृदोष म्हणजे पितरांचं असमाधान, तेव्हा आपल्यावर त्यांच्या ऊर्जेचा दबाव जाणवतो। आता पितृदोष निवारणाचे उपाय काय आहेत, तर पहिला आहे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान। पितृपक्षात श्रद्धेने श्राद्ध करावं, तर्पण करून पितरांना जलतत्व अर्पण करावं। शक्य असल्यास गया, त्र्यंबकेश्वर, बद्रीनाथ, हरिद्वार यासारख्या तीर्थक्षेत्री पिंडदान करावे। नंतर गायत्री मंत्र जप आणि सूर्य उपासना। रोज सकाळी उदयकाळी सूर्याला जल अर्पण करावं। गायत्री मंत्र, आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं। सूर्य पितरांचे प्रतीक असल्यामुळे सूर्य उपासनेने पितरांचा आशीर्वाद लाभतो। नंतर पिंपळ पूजन। पिंपळ हे पितरांचं वासस्थान मानलं जातं। शनिवारी किंवा पितृपक्षात पिंपळाला पाणी घालून त्याची पूजा करावी। पिंपळाखाली दिवा लावून पितरांची प्रार्थना करावी। नंतर दान धर्म आणि अन्नदान। पितृदोष निवारण्यासाठी ब्राह्मण, गरजू किंवा गरिबांना अन्नदान केलं पाहिजे। कपडे, धान्य, तूप, दूध, फळ यांचं दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं। मंत्र जप आणि स्तोत्र। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे, विष्णू सहस्रनाम, गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठण करणे, नंतर पितृस्तोत्र, गरुड पुराणातील श्राद्ध विधी याचा अभ्यास करणे। विशेष पूजा आणि तीर्थयात्रा। त्र्यंबकेश्वर, गया, हरिद्वार, उज्जैन इत्यादी ठिकाणी पितृकर्म करावं। या ठिकाणी केलेले श्राद्ध आणि पिंडदान अत्यंत फलदायी मानले जाते। नंतर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टी अशी आहे, पितृदोष हा नुसता ज्योतिषशास्त्रीय दोष नाही तर आपल्या मनात असलेली विस्मृती आहे। आपण आपल्या पूर्वजांना विसरलो, कृतज्ञता व्यक्त केली नाही, त्यामुळे निर्माण झालेली ऊर्जात्मक उणीव म्हणजे पितृदोष। त्यावर उपाय म्हणजे स्मरण, कृतज्ञता आणि सेवा। म्हणजे पितरांचं स्मरण करणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता ठेवणे आणि त्यांच्याप्रती आपण सेवा करणे। साधी कृती अशी आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी पितरांना आठवा, त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करा। आपल्या कृपेमुळेच आम्ही आहोत हे मनात सतत ठेवा। नंतर पितृदोष निवारणाचे फायदे काय आहेत,
तर घरात शांतता आणि आनंद वाढतो, कुटुंबातील अडचणी कमी होतात, मुलं प्रगतीच्या मार्गावर जातात, आर्थिक स्थैर्य येतं, आजारपण आणि अपघात कमी होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितरांचा आत्मा संतुष्ट होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. तर मंडळी, हे लक्षात ठेवा, पितृदोष हा कुठलाही शाप नाही, तर पितरांशी नातं विसरण्याचा हा परिणाम आहे. श्राद्ध, तर्पण, दान धर्म, सूर्य उपासना आणि कृतज्ञता या मार्गांनी आपण पितृदोष निवारण करू शकतो. आता पाहूया पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये. पितृपक्षाचं महत्त्व पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ. या काळात पितरांची आत्मा पृथ्वीवर आपल्या वंशजांकडे येते असं मानलं जातं. त्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केलेल्या कृतींना या काळात विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात काय करावे, तर श्राद्ध व तर्पण करावे. आपल्या घरच्या पितरांसाठी श्राद्धविधी करावा. ब्राह्मणांना जेवण देऊन त्यांच्या हस्ते पिंडदान करावं. नद्यांमध्ये किंवा घरीच कुशा आणि तिळाचं अर्पण करावं. पितृपक्षात अन्नदानाला सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. गरजू, अनाथ, वृद्धाश्रम किंवा ब्राह्मण यांना अन्न, कपडे, धान्य द्यावं. दूध, तूप, फळ, गूळ यांचं दान विशेष फलदायी असतं. गीता, विष्णू सहस्रनाम, गरुड पुराणाचं वाचन करावं. पितृसूक्त, रुद्रसूक्त यांचा जप केल्याने पितरांना शांती मिळते. ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय याचा मंत्र जप फार प्रभावी मानला जातो. गाय, कावळा आणि प्राण्यांना अन्न द्यावं. पितरांना कावळा, गाय, कुत्रा आणि मुंग्या यांच्या रूपाने अन्न मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे रोज शिजवलेल्या अन्नाचा काही भाग त्यांना द्यावा. हे कृत्य पितरांच्या आत्म्यापर्यंत पोहोचतं. पितृपक्षात संयम, साधेपणा आणि भक्ती ठेवावी. साधं अन्न खावं, अहिंसा पाळावी. स्वच्छता आणि शुद्धता या काळात फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या पितरांची नावं घेत त्यांना श्रद्धांजली वाहावी. त्यांच्या कार्याची, शिकवणीची आठवण काढावी. तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही आहोत हे मनात ठेवलं पाहिजे. आता पितृपक्षात काय करू नये. मांसाहार आणि मद्यपान टाळावं. पितृपक्षात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण यांचा वापर व्यर्थ आहे. यामुळे मन अशुद्ध होतं आणि पितरांच्या आशीर्वादाऐवजी त्यांच्या नाराजीला आपल्याला सामोरं जावं लागतं. घर बांधकाम, नवीन व्यवसाय, लग्न, साखरपुडा, नामकरण, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्य या काळात करावं असं शास्त्र सांगत नाही. हा काळ स्मरणाचा आहे, उत्सवाचा नाही. पितृपक्षात मोठ्यांचा अनादर करणं, ब्राह्मणांना किंवा गरिबांना अपमानित करणं टाळावं. घरात भांडण, वादविवाद टाळावेत. शांत भक्तिभावाने दिवस व्यतीत करावेत. पितृकर्म हे दिखाव्यासाठी नसून श्रद्धेने करण्यासाठी आहे. महागडे जेवण, बडेजाव, आडंबर टाळावं. साधेपणा आणि शुद्धता महत्त्वाची आहे. काही ठिकाणी पितृपक्षात केस कापणं, दाढी करणं, नखं कापणं अशुभ मानलं जातं, कारण हा काळ शोकभावना आणि स्मरणाचा आहे. पितृपक्षात अन्नाचं दान महत्त्वाचं आहे. त्यामुळे अन्न वाया घालवू नये. आदराने अन्न ग्रहण करावे. पितृपक्ष हा भयभीत होण्यासाठी नाही, तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. पूर्वजांना आठवणं, त्यांचं स्मरण करणं, साधं पण शुद्ध जीवन जगणं हाच या मागचा हेतू आहे. आपल्याला पितरांच्या आशीर्वादाने सुख, शांती, प्रगती मिळते. पितृपक्षातील करावं न करावं यांचा सारांश असा आहे. तर करावं याच्यामध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान, अन्नदान, दानधर्म, मंत्रजप, स्तोत्रपठण, प्राण्यांना अन्नदान, स्वच्छता, साधेपणा. आणि काय करू नये यामध्ये आहे मांसाहार, मद्यपान, नवे उपक्रम, शुभ कार्य, भांडण, अपमान, दिखावा, फाजील खर्च, केस दाढी कापणे, अन्न वाया घालवणे हे करू नये. तर मंडळी, हा काळ केवळ धार्मिक विधींचा नाही, तर आपल्या मनाचं शुद्धीकरण करण्याचा आहे. श्रद्धा, साधेपणा आणि कृतज्ञतेने केलेलं प्रत्येक कार्य पितरांपर्यंत पोहोचतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आता पाहूया पितृपक्ष आणि आधुनिक जीवन कसं जुळवून घ्यावं. पितृपक्ष आणि आधुनिक जीवन यामध्ये समतोल कसा साधावा. तर आजच्या धावपळीच्या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाला प्रश्न पडतो, आपण पूर्वीप्रमाणे विधी करू शकत नाही, मग काय करावं. परदेशात असलो तरी पितृपक्ष पाळता येतो का. आधुनिकतेत ही परंपरा कशी टिकवावी. आज आपण हे सर्व प्रश्न सोडवूया. पितृपक्षाचं मूळ तत्त्व समजून घेणं म्हणजेच पितृपक्षाचा मूळ हेतू हा आहे, म्हणजे पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. विधी, पिंडदान, श्राद्ध हे साधनं आहेत, पण खरी भावना आहे श्रद्धा. म्हणूनच जरी विधी जसेच्या तसे करता आले नाहीत, तरी मनापासून केलेलं स्मरण हाच खरा पितृपक्ष आहे.
शहरातील व्यस्त जीवनात मोठे श्राद्धविधी शक्य नसले तरी लहानचा विधी घरी करता येतो. तुपाचा दिवा लावून पितरांची नावं घेणं, गीता स्तोत्रपठण करणं पुरेसं आहे. आजच्या शहरी परिस्थितीत घरगुती साधेपणा सर्वात महत्त्वाचा आहे. परदेशात ब्राह्मण उपलब्ध नसल्यास स्वतः कुशा तिळांनी तर्पण करता येतं. नदी तलाव नसेल तर घरीच पाण्याने तर्पण करता येतं. ऑनलाईन पंडित सेवा उपलब्ध आहे. व्हिडिओ कॉलवरूनही विधी करून घेता येतात. महत्त्वाचं म्हणजे भावना खरी असावी. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या जेवणावळी दानधर्म शक्य नसले तरी हरकत नाही. एका गरिबाला अन्न देणं किंवा हेही तितकंच पुण्यकारक आहे. पितरांना पैशाचा नव्हे तर श्रद्धेचा आणि दानाच्या भावनेचा मान असतो. आजकाल अनेक मंडळी ऑनलाईन श्राद्धविधी करून घेतात. ई पंडित सेवा, व्हिडिओ कॉल, थेट वेबकास्ट यामुळे विधी करणे सोपे झाले आहे. पण लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे साधन आहे, श्रद्धा हा पाया आहे. आज संयुक्त कुटुंब कमी आणि लहान कुटुंब जास्त आहेत. त्यामुळे श्राद्धविधी अनेकांना ओझं वाटतो, पण प्रत्यक्षात तो कुटुंब एकत्र आणणारा प्रसंग आहे. पितृपक्षात कुटुंबाने एकत्र येऊन पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आठवणी कशा सांगाव्यात? लहान मुलांना सांगावं, आपण आज जे सुख भोगते ते आपल्या पूर्वजांच्या श्रमांमुळे आहे. काही लोक म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे. मृत व्यक्तींना अन्न पोचतं का? आजच्या काळात हे आवश्यक आहे का? या सगळ्या प्रश्नांना उत्तर आहे. विज्ञान मान्य करो वा न करो, पण पूर्वजांविषयी कृतज्ञता ही प्रत्येक संस्कृतीत आहे. पितृपक्ष हे आध्यात्मिक मानसशास्त्र आहे जे आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतं. मृत व्यक्तींना अन्न पोचतं का नाही हे वादग्रस्त असू शकतं, पण दानाने जिवंतांना मदत होते आणि मन शांती आपल्याला मिळते. आजच्या जीवनशैलीत पितृपक्षाचं महत्त्व असं आहे. जॉब, बिझनेस, परदेशी राहणं यामुळे परंपरा तुटत चालल्या आहेत. अशा वेळी पितृपक्ष आपल्याला आठवण करून देतो, आपण कुठून आलोय, आपली मुळं काय आहेत, आपलं अस्तित्व का आहे. त्यामुळे हा काळ सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजेच आत्मपरीक्षण करण्याचाही काळ आहे. पितृपक्ष आपल्याला नम्रता, कृतज्ञता आणि साधेपणा शिकवतो. आधुनिक जीवनात पितृपक्ष पाळण्यासाठी सोपे उपाय आहेत. दररोज तुपाचा दिवा लावून पूर्वजांचं स्मरण करावं. एका गरिबाला अन्नदान करावं. घरी पाणी ठेवून पक्ष्यांना किंवा प्राण्यांना पिण्यासाठी पाणी द्यावं. आईवडिलांचा मान राखावा. हेच खरं पितृकर्म आहे. आपल्या कुटुंबाला, मुलांना या परंपरेचं महत्त्व समजावून सांगावं. पितृपक्षाचा आधुनिक संदेश असा आहे, पितरांचा ऋण फेडणं म्हणजेच मानवतेचं ऋण फेडणं. दान, अन्नदान, सेवा, कृतज्ञता ही पितृपक्षाची खरी शिकवण आहे. आधुनिक जीवन कितीही धावपळीचं असलं तरी श्रद्धा, प्रेम आणि कृतज्ञतेला जागा दिली तर आपण खरं पितृकर्म करतोय असं म्हणता येईल. तर मंडळी, या मालिकेत आपण पितृपक्षाचा इतिहास, महत्त्व, श्रद्धा, विधी, दानधर्म, टाळावयाच्या गोष्टी आणि शेवटी आधुनिक जीवनाचा पितृपक्ष कसा पाळावा हे पाहिलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, विधी शक्य झाले नाही तरी चालेल, पण कृतज्ञता आणि श्रद्धा मनात असली पाहिजे. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर जीवनात सुख, शांती आणि प्रगती नक्कीच येते. हा संपूर्ण प्रवास तुमच्या मनाला भावला असेल तर या मालिकेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.